8 मार्काचा महत्त्वाचा प्रश्न निबंध लेखन. त्यामध्ये आत्मकथन जरूर सोडवावं. आता मॅडम हे अवघड जातं, त्यासाठी काही महत्त्वाचे असे निबंध सांगा. तर पहा, हे इथे अत्यंत महत्त्वाचे असे निबंध प्रकार देते आत्मकथनाचे. 3 महत्त्वाचे आत्मकथन जे की 99% परीक्षेला येऊ शकतात. सो जरूर याचा अभ्यास करून जा. शेअर करा मैत्रिणींसोबत, जे कोणी रिलेटिव्ह असतील त्यांच्यासोबत, जेणेकरून की एकदा जर हे वाचून गेलात तर तुम्हाला ते कसं लिहायचं हे तुम्हाला सहज जमणार आहे आणि 8 पैकी 8 मार्क्स तुम्हाला मिळणारच आहेत. बाकी अगोदरचा तुम्ही आत्मकथनचा व्हिडिओ जरूर पाहिलेला असेल. त्यामध्ये मी सविस्तर सांगितलेलं आहे की आत्मकथन लिहित असताना कोणत्या शब्दांचा वापर केला पाहिजे वगैरे वगैरे. सर्व पॅरेग्राफ्स किती असावेत सगळं काही डिटेलमध्ये त्यामध्ये आहे. तो व्हिडिओ जरूर पहा. इथे फक्त इम्पॉर्टंट अशा प्रकारचे आत्मकथनाचे 3 महत्त्वाचे निबंध इथे दाखवते आहे. पहिला महत्त्वाचा निबंध आहे बघा, मी शाळा बोलते. सो नेहमी येणारे हे प्रश्न आहेत, ज्याला एव्हरग्रीन टॉपिक्स म्हणतो आपण. त्यातला हा एक एव्हरग्रीन टॉपिक आहे. शाळेविषयी जास्त प्रश्न विचारला जातो. सो बघा, मी शाळा बोलते किंवा मी शाळा, अशा प्रकारे सुद्धा हा निबंध येऊ शकतो. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो किती लिहावा. डिटेल व्हिडिओ तर पहाच, पण इथेही सांगते की साधारणतः तुमच्या उत्तरपत्रिकेचं 1.5 ते 2 पान एवढं उत्तर झालंच पाहिजे. 2 पान झालंच पाहिजे. ओके. सो 1.5 ते 2 पान उत्तर अवश्य लिहा, तरच 8 पैकी 8 मार्क पडण्याचे चान्सेस राहतात. पहा, याच्यानंतर महत्त्वाचा विषय पहा, मोबाईलचं आत्मकथन. सो मोबाईलचं आत्मकथनसुद्धा मी इथे दिलेलं आहे. एक वेळेस जरूर वाचन करून जा, जेणेकरून तुम्हाला हे लिहायला सोपं जाईल. आत्मकथन लिहित असताना मी स्वतः ती वस्तू आहे असं समजून आपल्याला ते लिहावं लागतं. मी, मला, माझं, माझ्यासाठी, मला असं वाटतं, या स्वरूपाचे मी बोलतो आहे हे आपल्याला लिहावं लागतं. त्यांच्या खंत लिहाव्या लागतात. म्हणजेच त्यांना काय दुःख होतं त्या वस्तूला, हे सुद्धा आपल्याला त्यात लिहावं लागतं. डिटेल व्हिडिओ जरूर पहा. त्यात मी खूप छान अगदी सविस्तर सांगितलेलं आहे. मुद्दे पण लिहून दिलेले आहेत. आपण कोणते वापरले पाहिजेत, वाक्य, शब्द कोणते वापरले पाहिजेत, तेही त्याच्यामध्ये डिटेल दिलेलं आहे. सो मोबाईलचं हे राहिलेलं उत्तर. तशाच प्रकारे पुढचा विषय आहे, अन्नदाता शेतकरी मी. पॉईंट दिलेले आहेत पहा. यावर आपल्याला शेतकऱ्याचं मनोगत लिहायचं आहे. बघा कशा पद्धतीने लिहिले दाखवते. कुठल्याही निबंधाची सुरुवात आकर्षक असणं गरजेचं असतं पहा. तर पहा कशी सुरुवात केलेली आहे. नमस्कार मंडळी, मी ह्या काळ्या आईचा लेख बोलतोय. किती छान सुरुवात आहे. अशा पद्धतीनं सुरुवातसुद्धा लक्षात ठेवून जा कशी करायची आहे आपल्याला. हे सर्वच व्हिडिओ मी तुम्हाला उपयोजित लेखनचे अत्यंत महत्त्वाचे 3 टॉपिक दिलेले आहेत. ते सर्वच व्हिडिओ जरूर पाहून जा, कारण हे परीक्षेला येऊच शकतील असं वाटते. कारण पेपर कुठून काढतात ते आम्ही बोर्ड एक्झामिनर असल्यामुळे आम्हाला माहिती असतं. सो त्यातूनच हे विषय मी तुम्हाला देते आहे. आणि येणाऱ्या सर्व आपल्या इंग्रजीच्या व्हिडिओंसाठी तयार राहा. व्हिडिओ जरूर शेअर करा आणि त्यांनाही सांगा की इथून पुढे आपले सगळे इंग्रजीचे व्हिडिओज येतील. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, कारण येणाऱ्या सर्व इंग्रजीच्या व्हिडिओजसाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. बेल आयकॉनचं बटन दाबा आणि त्यापुढे आपण लाईव्हसुद्धा घेणार आहोत, तर त्यासाठीही तयार राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.